स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी आम्ही कुटुंब अभियान राबवत आहोत। योजनेच्या यशस्वीसाठी महायुतीच्या विजयासाठी शिवसैनिक घरोघरी जातील। मी आजपासून त्यांची सुरुवात केली। महाराष्ट्रात 1 लाख शिवसैनिक रोज 15 घरापर्यंत अशा पद्धतीने 1 कोटी घरापर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळाला की नाही याची तपासणी करतील। लाभ मिळाला नसेल तर मार्गदर्शन करतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात व्यक्त केला आहे। लेक लाडकी लक्ष्मी, मुख्यमंत्री कार्य युवा प्रशिक्षण योजना, मुलींचे उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ अशा अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे म्हणून शासन आपल्या दारी हे अभियान यशस्वी झाले। ही योजना 5 कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली। 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। सगळ्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण आणि इतर योजनांचा लाभ मिळाला पाहिजे। सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून शिवसैनिक कुटुंब भेटी देऊन मार्गदर्शन करतील, कुटुंबांच्या इतर अडचणी सोडवतील। आठवडाभरात 1 कोटी घरापर्यंत आमचे कार्यकर्ते पोहोचतील याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला आहे। मुख्यमंत्री लाडकी योजनेबाबत लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नाही। याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की श्रेयवादाची लढाई नाही, आम्ही सरकार म्हणून काम करतोय। मुख्यमंत्र्यांनी शहरातील 15 घरांना भेट देऊन लाडक्या बहिणींशी संवाद साधला। लाडकी बहीण योजना सुरू राहावी असे तुम्हाला वाटते का? आमच्या सरकारने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करून प्रत्येक व्यक्तीसाठी योजना सुरू केल्यात। या योजनांचा तुम्हाला फायदा मिळाला पाहिजे। या योजना तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी तुमच्या घरी आलो आहे। तुम्ही तर बहिणींना या योजनेची माहिती द्या। आमच्या सरकारला तुम्ही किती गुण देणार असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना विचारला। गेल्या काही दिवसांपासून ठाण्याच्या घोडबंदर भागात सुरू असलेल्या वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या ठाणेकरांनी प्रशासनाला धारेवर धरण्यास सुरुवात केल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आले। ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कोलचे ढोकाळी भागातील रस्त्याची पाहणी केली, तर दुसरीकडे अपघाताचे केंद्र ठरलेल्या पातळीपाडा येथील उड्डाणपुलालगत सार्वजनिक बांधकाम विभागाने अडथळे बसून तात्पुरती उपाययोजना करण्यास सुरुवात केली। लवकरच येथील उड्डाणपुलाच्या चढणीजवळील भागात कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले, परंतु या उपाययोजना कायमस्वरूपी अंमलात आणाव्यात असे नागरिकांचे म्हणणे आहे। ठाणे शहरातील कोंडीचे केंद्र ठरलेल्या घोडबंदर मार्गावर मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागले। या कोंडीमध्ये शाळेच्या बसगाड्या, नोकरदारांची वाहने अडकत आहेत। मागील आठवड्यात सलग 2 दिवस वेगवेगळ्या कारणांमुळे झालेल्या अपघाताने अनेक शाळांनी दुपारच्या सत्रामध्ये सुट्टी जाहीर केली, तर सकाळच्या सत्रातील शाळा सुटल्यानंतर दुपारी घरी परतणे विद्यार्थी 2.5 ते 3 तास अडकून पडले होते। नोकरदारांनाही वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते। कोंडीनंतर समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या। टीकेचे धनी ठरलेल्या ठाणे महापालिका, पोलीस यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली। या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार आता तात्पुरत्या स्वरूपातील उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे। नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित करण्यासाठी 2 वर्षापूर्वी शासन आदेश निघून अडचणी येत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले होते। खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नगर विकास विभागात सिडको अधिकारी आणि स्थानिक भूमिपुत्र यांची संयुक्त बैठक होऊन चर्चा झाली। अंतिम मसुदा आता लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार असल्याने ही बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण या तालुक्यातील अनेक गावांमधील भूमिपुत्रांनी गरजेपोटी रहिवासी प्रयोजनार्थ बांधकामे केली, मात्र ही बांधकामे अनधिकृत म्हणून गणली जात आहेत। ही बांधकामे नियमित करण्यासंदर्भात 25 फेब्रुवारी 2022 आणि 7 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला होता। 2 वर्ष झाले तरी निर्णयाची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी सिडको प्रशासन आणि भूमिपुत्रांना येत आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्तांनी या संदर्भात राज्य शासन, सिडको यांना अनेक निवेदने, अर्ज, सूचना केल्या होत्या। तसेच शासनाकडेही सिडको प्रशासनाला स्वयंस्पष्ट प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वेळोवेळी केल्या आहेत। खासदार नरेश म्हस्के यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीत
प्रचारादरम्यान प्राधान्याने प्रश्न सोडवण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले होते। प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये आज नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला खासदार नरेश म्हस्के, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, माजी नगरसेवक शिवराम पाटील, किशोर पाटकर, स्थानिक शिवसैनिक आणि भूमिपुत्र उपस्थित होते। बैठकीत बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील धोरणात्मक चर्चा करण्यात आली। काही सूचना करण्यात आल्या। स्थानिक भूमिपुत्रांना कोणताही त्रास न होता बांधकामे नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे। हा प्रस्ताव तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील सफाई कर्मचारी साखळी उपोषणाच्या 28व्या दिवशी किमान वेतन अधिनियमानुसार वेतन मिळवण्यात यशस्वी झाले। त्यामुळे 28 दिवस सुरू असलेले साखळी उपोषण आंदोलन श्रमिक जनता संघाने स्थगित केले। 9 सप्टेंबर रोजी किमान वेतन अधिनियमानुसार कामगारांच्या बँक खात्यात वेतन जमा झाल्यानंतरच कामगारांच्या सहमतीने श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खरेलिया व उपाध्यक्ष डॉक्टर संजय मंगला गोपाळ यांनी 13 ऑगस्ट पासून सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। युनियनच्या अध्यक्षा मीरा पाटकर यांनी लढाऊ कामगारांचे अभिनंदन केले आहे। ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक आणि प्रशासकीय अधिकारी डॉक्टर सुरभी रानडे यांनी उपोषण करताना फळाचा रस पाजून उपोषण सोडवले। यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मुळीक यांनी सांगितले की किमान वेतन अधिनियमानुसार वेतन अदा केले आहे आणि किमान वेतनाच्या फरकाच्या रकमेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे। तेही लवकरच मिळेल, त्यामुळे आता आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करत आहे। रुग्णालय प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने 5 वर्षाच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला असल्याचे युनियनचे सरचिटणीस जगदीश खरेले यांनी सांगितले। ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय येथे एप्रिल 2008च्या अगोदर 187 कायमस्वरूपी सफाई कर्मचारी सेवेत होते। शासनाने रुग्णालयातील कायमस्वरूपी सफाई कामगारांना इतरत्र सामावून घेऊन कंत्राटदारामार्फत सुमारे 100 सफाई कामगारांना पुंजे वेतनावर राबवले जात होते। गेली 5 वर्षे विशेष भत्त्यांची दर 6 महिन्याची वाढणारी रक्कम कामगारांना पगारात दिली जात नव्हती। श्रमिक जनता संघ युनियनच्या वतीने कोर्टात धाव घेतल्यानंतर ठाणे औद्योगिक न्यायालयाने 11 जून 2024 रोजी किमान वेतन अधिनियमानुसार वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते, परंतु मेंटल हॉस्पिटल प्रशासनाने आणि ठेकेदाराने कोर्टाचे आदेश पाळले नाही। म्हणून श्रमिक जनता संघ युनियनने 28 दिवस बेमुदत साखळी उपोषणाचा लढा देत शेवटी आता किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू करून घेण्यास यश मिळाले आहे। शनिवारी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणरायाचं गणेश भक्तांनी ढोल ताशाच्या गजरात आगमन मिरवणूक काढून घरोघरी गणरायाची प्राण प्रतिष्ठापना केली। त्यानंतर घरातील सुवासिनी महिलांना वेध लागतात ते गौराई आगमनाची। त्यानुसार काल सुवासिनी महिलांनी मोठ्या थाटामाटात गौराईला सजवून गौराईचे आगमन केलं। आज सुवासिनी महिलांनी गौराईची मनोभावे पूजा अर्चा केली। आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळू दे तसेच कुटुंबामधील सर्वजण सुखी समाधानी राहू दे अशा प्रकारचं मागणं सुवासिनी महिलांनी गौराईकडे मागितलंय। माहेरवासीने आलेली गौराई उद्या गणपती बाप्पा सोबत गावी निघणार आहे। गणेश भक्त व सुवासिनी महिला उद्या मोठ्या थाटामाटात गौराईचं व गणरायाचं विसर्जन करणार आहे। नाव पूजा राजेंद्र मराठे, पूनम राजेंद्र मराठे।
आपला मराठी माणसासाठी गौरी पूजन आणि नवरात्र हा खूप मोठा सण साजरा केला जातो. त्यातलाच गणपतीतला हा एक गौरी पूजन हा सण हे सर्व महिला सुहागण महिला सर्वजण साजरे करतात. आणि त्याचं महत्त्व म्हणजे आपण आपल्या कुटुंबासाठी नवऱ्यासाठी आपण मागणं मागतो, गहारणे गाळतो, आपल्या गौरीसाठी तिथे झोले पूर्ण करतो आणि सूप वगैरे ओवाळला जातो. हे आपल्या सर्व मराठी जुही उर्मिला माधुरी आणि श्रीदेवी ग. चला बाई चला ग खेळूया फुगडी, चमचम करते मोत्याची फुगडी. गौरबाई गौर चंद्राची कोर किती थोरवी गावी ग. आदि माया ही आदि शक्ती विश्व माऊली देवी ग. नणंद भाऊजाईची जोडी ग करील छेडा छेडी. नणंद भाऊजाईची जोडी ग खेळाला आली गोडी. नणंद भाऊजाईची जोडी ग फुगडी खेळून उखाणे बोलून. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.